आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये श्रावण स्पेशलच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रावण आलेला आहे. श्रावण म्हणले की छान छान सणवार आले, उपास तापास आले, मंगळागौर आली, मंगळागौरीचे खेळ आले. आता एक खेळ म्हटल्यानंतर घरात ज्या आपल्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या माऊली आहेत ते जरा घराबाहेर पडतात. छान छान खेळ तर एकत्र येऊन खेळतातच, पण शिवाय वेगवेगळे पदार्थ करून एकमेकींना खायलाही घालतात आणि एवढे सगळे कष्ट करून घर सुद्धा सांभाळतात. असंच एक उत्साही मंडळ आहे, त्यांचं नाव आहे रागिणी भक्तिगीत मंडळ, जे डोंबिवलीतलं आहे. जाऊयात त्यांच्याकडे, मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला. आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत डोंबिवलीतल्या रागिणी भक्तिगीत मंडळातल्या या सगळ्या छान छान सुंदर सुंदर दिसणाऱ्या ताया, काकू, माऊली. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? छान मजेत. जोरदार टाळ्यावाजून आजच्या भागाला सुरुवात करूया. धन्यवाद. तुमच्या मंडळाचं नाव आहे रागिणी भक्तिगीत मंडळ. किती वर्षांपूर्वी याची स्थापना झाली मी तुम्हाला विचारतो. 1969 साली रागिणी भक्तिगीत मंडळाची स्थापना झाली. 1969 साली. बापरे. कुणी केली स्थापना? नलिनी जोशी. नलिनी जोशी म्हणून. बरं. तुम्ही तेव्हापासून आहात या मंडळात? नाही, मी जवळजवळ आता 22 वर्ष आहे. 22 वर्षांपासून तुम्ही या मंडळात आहात? हो. वा, म्हणजे तुम्ही मला वाटतं सगळ्यात सिनियर आहेत का या? हो. वा वा. काय तुमचं संपूर्ण नाव? सुरेखा सुरेश उपाध्ये. सुरेखा सुरेश उपाध्ये. बर. मग आता या 22 वर्षात बऱ्याच जणी तुमच्या मंडळात आल्या असतील किंवा काही गेल्याही असतील, म्हणजे परिस्थितीनुसार की कुठे बाजूला दुसरीकडे राहायला गेलं. बरोबर आहे. असे काही काही तुमच्याकडे बरीच अनुभवाची पुरचुंडी असेल. हो आहे. एखादा अनुभव आमच्यासाठी? अनुभव म्हणजे आम्हाला ते मद्रास बेंगलोर इकडे जेव्हा बोलवलं जातं, एका कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं जातं, पण तिथे गेल्यानंतर ऐकून आम्हाला जवळजवळ 10 कार्यक्रम मिळालेले आहेत. बर. तेव्हा आम्हाला खूप तेव्हा आनंद झालेला आहे. म्हणजे तुम्ही छान सगळीकडे दौरे बिवरे करता? अगदी. हा सगळा प्रवास तुम्ही एकत्र सगळेजणी करता? एकत्र करतो. बात आहे. थकवा बिकवा काही प्रश्नच नसेल. आता गणपतीला आम्हाला गोव्याला सुद्धा जायचंय, सावंतवाडीला. क्या बात आहे. गोवा जवळ आहे म्हणजे तुमचा गणपतीत. बर. आता ह्या तुमच्या मंडळामध्ये कसल्या प्रकारच्या सादरीकरणावर जास्ती भर असतो? म्हणजे आता भक्तिगीत मंडळ आहे म्हणल्यावर गीतं असतीलच, पण त्यात काय तुमचं? आम्ही साधारण 1 तास भजन, भक्तिगीत, भावगीत असा बैठा कार्यक्रम करतो आणि 1 तास सांस्कृतिक कार्यक्रम करतो. तो सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये गोंधळ, जोगवा, गरबा पण भक्तीला धरूनच करतो. क्या बात आहे. असं तुमचं रागिणी भक्तिगीत मंडळ. आज तुम्ही काय आम्हाला करून दाखवणार आहात तिथे? आम्ही जोगवा, गोंधळ आणि भारुड हे 3 कार्यक्रम आज दाखवणार आहोत. वा वा. म्हणजे आज आमच्या खवय्येगिरीमध्ये नवीन रेसिपीज तर पाहायला मिळणारच आहेत, शिवाय हे 3 प्रकारे पाहायला मिळणार आहेत रागिणी भक्तिगीत मंडळातर्फे. बरं. मला आता तुम्हालाही विचारायला आवडेल, तुमचं काय संपूर्ण नाव? सौ मंजिरी दिलीप पानवळकर. बरं. कुठले आपण? मी डोंबिवलीची. डोंबिवलीचीच. आणि आधी पण डोंबिवलीची. अरे वा. डोंबिवलीची. म्हणजे या ग्रुपशी, म्हणजे या मंडळाशी तुमचं नातं तसं जुनं असेल? हो, बऱ्यापैकी. जवळपास आता मला वाटतं 9वं वर्ष आहे माझं. 9वं वर्ष आहे. म्हणजे त्यांच्या निम्म्यापेक्षा थोडं कमीच आहे अजून, हो की नाही? मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही किती वर्षांपासून आहात या मंडळात? मी खरं तर जवळजवळ 1 वर्ष पूर्ण व्हायला आलं आहे. बरं. म्हणजे नवरात्रामध्ये आमची ओळख झाली या मंडळाशी. सगळ्यात ताज्या आहेत वाटतं. हो, अगदी ज्युनियर. पण मी जवळजवळ 20-1 वर्ष या संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. माझे गुरु नाना तटके, त्यांच्याकडनं थोडे शिकले. नंतर निमकरबाई म्हणून, आणि या सगळ्याच माझ्या गुरु आहेत, कारण सगळ्यांकडनं आरतीताई, सुवर्णाताई केळकर, त्यांच्याकडनं मी बऱ्याचशा गोष्टी शिकले. या मैत्रिणी पण, त्यांच्याकडनं पण मला थोडं शिकायला मिळतं. आणि आज आम्ही भारूड, जोगवा आणि गोंधळ करणार आहोत. म्हणजे तर स्पेशली आपण निवडलं का, तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आणि हा वारसा
आम्ही पुढच्या पिढीलाही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वा, खूप छान. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. मी रेखा अनिल जोशी. बरं, कुठल्या तुम्ही डोंबिवलीच्या? हो, डोंबिवलीच्याच. बरं, तुमचा या संघात आल्यानंतरचा अनुभव? माझा अनुभव म्हणजे इथे आल्यावरती मला वेळेचं महत्त्व म्हणजे खूप कळलं. शिस्त खूप आहे आमच्या मंडळामध्ये. बरं. ह्या वेळेला हजर राहायचं, त्याच्या आधी 15-20 मिनिटं आम्ही हजर असतोच. वा वा वा. मग आता या मंडळात तुम्ही हे सगळे खेळ वगैरे करता, गोंधळ करता वगैरे सगळं ठीक आहे, पण हे करत असताना जे महत्वाचं आहे, ज्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही? स्वयंपाक करणे सगळं वगैरे? नाही, आम्ही म्हणजे सगळं रेडी करूनच येतो. आता रात्रीचा कार्यक्रम असला समजा तर निघताना संध्याकाळी रात्रीची सगळी व्यवस्था घरच्यांची करतो. आणि प्लस आमचे घरचे सगळ्यांचे मिस्टर, सगळ्यांची मुलं, ह्यांचा आम्हाला खूप पाठिंबा आहे. म्हणजे त्यांच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो. वा वा वा. पण त्यांच्या पाठिंबा दिल्याने फायदा त्यांचाच होतोय, कारण त्या पाठिंबा दिल्याने ही जी परंपरा तुम्ही जपताना ती आमच्यापर्यंत पोहोचते आणि मग आम्हाला ते पुढे न्यायचं बळ मिळतं. हो की नाही? बरोबर. जोरदार टाळ्या तुमच्या संघासाठी एकदा वाजवा. खूप छान, खूप छान. प्रसन्न असा तुमचा एक छान ग्रुप आहे. आणि कोण आज रेसिपी करणार आहे? मी करणार आहे. तुम्ही करणार आहात? हो. आणि कोण? आणि मी करणार. रेसिपीसाठी खूप शुभेच्छा, कारण ते पाहणं जास्ती आम्हाला महत्वाचं आहे. आमचे प्रेक्षक तेवढ्या करता टीव्ही लावून बसतात. आणि तुम्हाला जे खेळ तुम्ही सादर करणार आहात त्यासाठी पण खूप शुभेच्छा. मागते मी जोगवा माझ्या अंबा भवानीचा, मागते मी जोगवा माझ्या अंबा भवानीचा, अंबा भवानीचा ग माझ्या तुळजा भवानीचा, मागते मी जोगवा माझ्या अंबा भवानीचा. सिंहावर आरूढ माऊली तोष विभक्ताला, हो सिंहावर आरूढ माऊली तोष विभक्ताला, दुःख विसरले संसाराचे पाहुनी आईला, हो दुःख विसरले संसाराचे पाहुनी आईला, करी आता उद्धार आज या तुझ्या लेकराचा, करी आता उद्धार आज या तुझ्या लेकराचा, मागते मी जोगवा माझ्या अंबा भवानीचा, मागते मी जोगवा माझ्या अंबा भवानीचा, मागते मी जोगवा माझ्या अंबा भवानीचा, माझ्या अंबा भवानीचा, माझ्या अंबा भवानीचा. अंबाबाईचा, अंबाबाईचा, देवीचा घालूया गोंधळ, भवानी आई मला भवानी गावाई तुला रामाचा गो गटला अगोने गटला बोले गावाई तुला मला भवानी गावाई तुला
आपल्यासोबत आहेत रागिनी भक्तिगीत मंडळातल्या सौ मीताताई. तुमचंही खूप मनापासून स्वागत. कुठे राहता तुम्ही? मी कळव्याला राहते. बरं. आणि कोण कोण असतं घरी? 2 मुलगे, मिस्टर आणि मी. बरं. काय करतात तुमची मुलं? माझा मोठा मुलगा BMM करतो. बरं. आणि धाकटा मुलगा 12वीला आहे. वा, म्हणजे घरात सगळे एक अभ्यासाचं वातावरण असेल. हो. मग त्यात त्यांना विरंगुळा म्हणून तुम्ही काय नवीन नवीन पदार्थ खायला करता? हो, करते. शिवाय तुमच्या काय आवडी आहेत वेगवेगळ्या? मी गाते. तुम्ही गाता? हां. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला खाण्यासोबत गाणंही ऐकायला मिळेल ना? हो. फॅन्टॅस्टिक. चला मग आपण गाण्याकडे जाऊच यात, पण त्याआधी आपली पहिली रेसिपी काय जी तुम्ही करणार आहात? अननस काजूची भाजी. अननस काजूची भाजी. चला मग आता अननस काजूच्या भाजीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. अननसाचे काप, ओले भिजवलेले काजू, ओला नारळ, मिरची क्रश, नारळाचं दूध, हळद, तूप आणि मीठ. अननस काजूच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आता तुम्ही आम्हाला सांगितलं. आता आपल्याला कृती करायची आहे, हो की नाही? हो. आपण आता तवा आपला किंवा पॅन गरम केला. पुढे काय करायचं? आता पहिलं तूप घालायचं. तूप घालायचं. बरं. किती तूप घातले आपण याच्यात? साधारण 3 चमचे. 3 ते 4 चमचे. बरं. आता काय? आता मिरची. आता हळद थोडीशी. पुरे एवढी? हो बस. आता हा जो आता पदार्थ आहे, अननसाचे. हां बस. अननसाचे काप. अननसाचे काप थोडे परतून घ्यायचे. परतून घ्यायचे परत. पण ही भाजी आपल्या पूर्ण मंडळाला नाही पुरणार. रागिनी मंडळ आपल्या मंडळाचं नाव? हो, रागिणी मंडळ. हो की नाही? पण त्यांना नाही पुरणार, तुम्हाला आणि मलाच पुरेल. आता काय? आता थोडे काजू. आता थोडे काजू. सगळे 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 ना? मी तेच म्हणलं थोडे कशाला. बरं, हे काजू भिजवले होते? भिजवलेले काजू आहेत. अर्धा तास भिजवून ठेवायचे. बरं. आता पुढे काय? थोडंसं पाणी. थोडंसं पाणी लागणार. पाणी एवढं पुरेसं आहे आपल्याला? हो, एवढं पुरेसं आहे. बरं. आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. बरं. किती वेळ साधारण याला लागतो? एक 10 मिनिटं. 10 मिनिटं. बरं. तुम्ही मग अशी गप्पांमध्ये म्हणालात, आत्ताही म्हणालात मला की तुम्हाला एक छान गाणं गाता येतं. हो. मग आमच्या प्रेक्षकांसाठी गाऊन दाखवा. पान जागे, फूल जागे, भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. वा 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 वा. गाण्यातल्या या शब्दांना चंद्र आहे साक्षीला, तुमच्या गाण्याला हे प्रेक्षक आहेत साक्षीला, आणि या भाजीला संकर्षण आहे साक्षीला. अशा सगळ्यांच्या साक्षीने आपण आता ही रेसिपी छान आता पुढे नेऊयात. ह्याला आली आहे वा? हो. खूप सुंदर आणि खूप गोड गायलात तुम्ही. तुम्ही शिकलायत का? हो. वा वा. द्या. आता पुढे काय करायचंय? आता ओलं खोबरं, थोडंसं मीठ घालायचं. थोडंसं मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ. बरं. ओलं नारळ. ओलं नारळ. आता काय करायचं पुढे? आता वाफ जरा 2 मिनिटं. परत वाफ येऊ द्यायची. हां. बरं. किती वेळ लागतं त्याला वाफ यायला? 2 मिनिटं. 2 मिनिटं. मग या 2 मिनिटात एक नाव घेणं होईल तुमचं? हो. घ्या. राधेला कृष्ण म्हणतो हास. आणि मनोजरावांचं नाव घेते श्रावण महिन्यातील स्पेशल एपिसोडसाठी खास. मीटर थोडंसं चुकलं पण नाव खूप छान आहे. वा. आली ह्याला वाफ तुम्हाला हवी तशी? हो. का अजून वेळ लागेल? थोडंसं बघूया. वा, छान वाफ आलेली आहे. हां. आता काय करायचं? आता नारळाचं दूध घालायचं. नारळाचं दूध. बरं. नारळाचं दूध आपण घातलं. आता ते पूर्ण आटून द्यायचं. बरं. आणि मग त्याच्यानंतर आपली रेसिपी तयार. रेसिपी तयार. बरं. किती वेळ लागतो साधारण याला उकळी यायला? 5
5-7 मिनिटं. 5-7 मिनिटं. बरं, चला मग आता या 5-7 मिनिटं मध्ये याला छान उकळी येईल, नारळाचं दूध आटेल, तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या अननस आणि काजूच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. अननस आणि काजूची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननसाचे तुकडे, भिजवलेले काजू, ओलं खोबरं, हिरव्या मिरचीची भरड, नारळाचं दूध, हळद, तूप आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तूप गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरचीची भरड, हळद, अननसाचे तुकडे, ओले काजू आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि ओलं खोबरं घालून त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. थोड्या वेळाने झाकण काढून त्यामध्ये नारळाचं दूध घालावं आणि उकळवून भाजी सर्व्ह करावी. आत्ताच आपल्याला सौ मीताताईंनी छान अननस काजूची भाजी करून दाखवली, हो की नाही? आता तुम्ही काय करून दाखवणार आहात? मी आता उपवासाचं केळ्याचं भानवळ करून दाखवणार आहे. उपवासाचं केळ्याचं भानवळ. वा, आमच्यासाठी डबल धमाका आहे. म्हणजे नवीन रेसिपी तर आहेच आहे प्रेक्षकांसाठी, पण शिवाय उपवासाची पण आहे. म्हणजे श्रावणात तुम्हाला खूप कामाला येईल, हो की नाही? हो, नक्कीच. बरं, आपण जाऊयात त्या रेसिपीकडे, पण त्याआधी मला तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव आरती अविनाश चोंडकर. बरं, कुठे असतं आपण? डोंबिवलीमध्येच, डोंबिवली पूर्व. बरं, चला आता आपल्याला काय पाहायचं म्हणालात? केळ्याचं भानवळ. केळ्याचं भानवळ साठी काय साहित्य लागतं आम्हाला सांगा. 2 केळी मॅश करून घेतल्यात, 1 वाटी साखर, 2 वाटी दाण्याचं कूट, तूप आणि मीठ. केळ्याचं भानवळ करायसाठी काय साहित्य लागतं ते आरती काकूंनी आता आपल्याला सांगितलं. हो, नक्कीच. तयार तुम्ही कृती करायला? हो, तयार आहे. तयार आहेत ना? पण त्या तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. केळ्याचं भानवळ आपण करणार आहोत. साहित्य आपण ब्रेक पूर्वी पाहिलं होतं. आता आपल्याला कृती करायची. आधी काय करायला लागतं? आधी मिश्रण करायला लागेल ते सर्व. बरं, काय काय लागणार आहे मला सांगा. केळं, साखर आणि दाण्याचं कूट एकत्र करावं लागेल. साखर 1 वाटी घेतली, दाण्याचं कूट, थोडं मीठ लागेल. थोडं मीठ. हे सर्व एकत्र करायचं, एकत्र करून घ्यायचं. बरं, शिकरणापेक्षा हा पदार्थ थोडासा वेगळा आहे ना? हो. आपलं हे मिश्रण आता तयार आहे. हो. पुढे काय करायचंय? पुढे आता गॅस पेटवून पॅन ठेवायचा, पॅन मध्ये तूप टाकायचं आणि त्याच्यावरती हे मिश्रण टाकायचं. त्याच्यावरती हे मिश्रण टाकायचं. तुम्ही ते कालून घ्या छान. आपण आता पुढच्या तयारीला लागूया. केळ्याच्या भानवळासाठी लागणारं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला काय करायचंय? आता पॅन मध्ये तूप घालायचे 4 चमचे. तूप घालायचं 4 चमचे. बरं, हे घ्या, तुमच्या अंदाजाने घाला. वा, आता हे तूप गरम झालंय? हो, झाले. चमचा लागेल? हो, चमचा दे. घ्या. हे असं सारखं पसरून. हो, सारखं पसरून घ्यायचं ते. आणि मग आता हे 10-15 मिनिटं हे झाकण ठेवून मंद आचेवरती हे पदार्थ मंद आचेवरती करायचं. चांगलं तुपाचा एक लगेच छान वास येतो सुंदर. बरं, आता तुमचं हे रागिनी मंडळ आहे. हो, बोला. मग आता आमच्यासाठी एक छान गोड 2 ओळींचं गाणं म्हणून दाखवा ना. बरं. तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. जय जगदंबे माँ, जय जगदंबे माँ, जय जगदंबे माँ, जय जगदंबे माँ. वा वा वा, माय भवानी तुझे लेकरू, हो की नाही? हो. किती गोड हे गाणं आहे, किती छान तुम्ही गायलात. मला ना म्हणजे काय आवडतंय खरं सांगू का, की म्हणजे आजच्या काळात तुम्ही आजच्याप्रमाणे राहूनही हे पारंपरिक पदार्थ जतन करून त्या परंपरा पुढे चालवून ठेवून आजच्याप्रमाणे वागायची जी इच्छाशक्ती असते ना, ती तुमच्याकडनं आम्हाला खरंच खूप घेण्यासारखी असते. आणि आपण प्रत्येकानेच ती घ्यायला पाहिजे, नुसत्या पदार्थ स्वरूपात नाही तर असं इच्छेच्या स्वरूपात सुद्धा, हो की नाही? बरोबर आहे. त्याला किती वेळ लागणार आहे अजून? एक 10-15 मिनिटं लागतील. 10 ते 15 मिनिटं लागतील. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर त्याच्या वड्या पडायच्या. थंड झाल्यानंतर वड्या पाडायच्या. ठीक आहे. मग आपलं केळ्याचं भानवळ आता तयार होते. थोडीशी वाट पाहूयात आणि थंड झाल्यानंतर वड्या पाडून घेऊयात. आरती काकू, बोला. केळ्याच्या भानवळाचं मिश्रण आपण थंड करून घेतलं, हो की नाही? तुम्हाला हवं तसं झालंय? हो. आता काय करायचंय? आता याच्या वड्या पाडायच्या. पाडा मग. हे वड्या पडल्यानंतर आपण लगेच खायला मोकळे. हे उपवासालाही चालतं ना? हो, चालतं. फॅन्टॅस्टिक. केळ्याचं भानवळ हा पारंपरिक पदार्थ आज आपल्याला आरती काकूंमुळे पाहायला मिळाला. ते वड्या पाडतायत, तोपर्यंत तुम्ही पटकन घेऊन घ्या त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. केळीचं भानवळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुस्करलेलं केळं, 1 वाटी साखर, दाण्याचं कूट, तूप आणि मीठ. कृती:
प्रथम एका प्लेटमध्ये कुस्करलेलं केळं घेऊन त्यामध्ये 1 वाटी साखर, 2 वाटी दाण्याचा कूट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन वर तूप गरम करून त्यावर हे केळ्याचं मिश्रण पसरवून घ्यावं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यावं. हे शिजवलेलं मिश्रण थंड करून त्याच्या वड्या पाडाव्यात. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वा, क्या बात आहे. तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती छान तुमचं हे रागिणी भक्तिगीत मंडळ. खूप आजचा भाग आम्ही इथे खूप छान एन्जॉय केला. खूप बरं वाटलं, खूप शिकायला मिळालं. जो काही झेंडा तुम्ही रोवता आहात हा परंपरेचा, हा माझ्यातर्फे, मी या सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुम्हाला सांगू इच्छितो की ही परंपरा अशीच आम्ही पुढे चालू ठेवू आणि नक्की याचे वारसदार बनू आणि तुमचं सगळं आम्ही पुढे नेऊ. आरती काकू, तुम्ही सुद्धा आम्हाला एक खूप छान पारंपरिक रेसिपी दाखवली आणि मीताताई, तुम्ही सुद्धा एक खूप छान भाजी आम्हाला करून दाखवली जी आम्हाला माहितीच नव्हती. आणि म्हणून झी मराठी, आम्ही सारे खवय्ये आणि मी सुद्धा तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला, आरती काकूंना विनंती करतो की तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून त्यांनी या प्रेमाच्या भेटवस्तूचा स्वीकार करावा. चालेल ना? जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. तुम्ही या ज्या काही परंपरागत रेसिपीज आणि ह्या परंपरेच्या आम्हाला खेळ दाखवलेत, मी तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने, प्रेक्षकांच्या, मी तरुण पिढीच्या वतीने वचन देतो की ह्या परंपरा आम्ही अशाच छान पुढे चालू ठेवू. हो की नाही? आजचा भाग आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्हाला नेमका आजचा भाग आणि आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. यांनी केलेले हे परंपरागत पदार्थ किती जुने जरी असले तरी ते नव्याने खायला, त्याचा नव्याने आनंद घ्यायला खूप मजा येते की नाही? चला मग आता ही मजा आम्ही घेणार आहोत, तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये श्रावण स्पेशल. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.